केटी न्यूज वसा जनसेवेचा। धाड पोलीस स्टेशन अंतर्गत एका प्रकरणात जिल्हा न्यायालयाने विधिज्ञांच्या युक्तिवादानंतर अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नाही असा निर्वाळा देत आरोपींना जामीन मंजूर केल्याची पहिलीच घटना समोर आली आहे। धाड पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे जनुना येथील रामेश्वर दादाराव सरदार यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी फिर्याद दिली की अमोल शिवाजी पवार, दीपक शिवाजी पवार, संजय राजाराम पवार, चरण संजय पवार या चौघांनी फिर्यादीस डोक्यात दगड मारून जातीवाचक शिवीगाळ करून तुमची अजून जिरली नाही, तुमच्यापैकी एकाला मारून टाकतो असे म्हणत मारहाण केले। यावेळी गावातील जमलेल्या लोकांनी भांडण सोडवले व या अगोदर त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणात फिर्यादी साक्षीदार असल्याने त्यांनी फिर्यादीस मारहाण करून माझा मोबाईल देखील काढून घेऊन फोडून टाकला अशा आशयाची फिर्याद रामेश्वर सरदार यांनी धाड पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर या प्रकरणी अमोल पवार, दीपक पवार, संजय पवार व चरण पवार यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी दीपक पवार व संजय पवार यांना पोलीस स्टेशन येथील तपास अधिकारी यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी अटक करून विद्यमान न्यायालयासमक्ष हजर केले असता आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजय दिनोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट रोहित दिनोदे, ॲडव्होकेट अबुजर अन्सारी, ॲडव्होकेट प्रियेश चौधरी, ॲडव्होकेट किशोर सुरुशे यांनी विद्यमान न्यायालयात सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला प्रखर विरोध केला। या प्रकरणी न्यायालयाचे कामकाज रात्री 10 पर्यंत सुरू होते। सदर प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ॲडव्होकेट रोहित दिनोदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपीस त्याच दिवशी आरोपींना जामीन मंजूर केला। या प्रकरणात दाखल झालेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू पडत नसल्याचे नमूद केले आहे। विशेष म्हणजे सदर गुन्हा हा 12 सप्टेंबर 2025 रोजी नोंद करण्यात आलेला असून त्याच दिवशी आरोपींना तातडीने अटक करून न्यायालयात हजर केले। या प्रकरणी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालयाने एका दिवसातच आरोपीला जामीन मंजूर केला। अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू होत नाही असं जिल्हा न्यायालयाने निर्वाळा देण्याची ही पहिलीच घटना असून या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।